नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर इकडे आता पहाट झालेली असते आणि तेजस हा आता हॉस्पिटलच्या बाहेरच्या पायंड्यांवरती येऊन बसलेला असतो. इतक्यात त्याच्या फोनवरती लगेचच गीता वहिनी कॉल करते आणि त्याला विचारत असते, भाऊजी आता आईंची तब्येत कशी आहे? त्यांना आता तरी शुद्ध आली आहे का हो? त्याबरोबर तेजस म्हणत असतो, वहिनी डॉक्टर म्हणाले तर होतं खरे की पहाटेपर्यंत शुद्ध येईल म्हणून, मग आली असेल आता आईला शुद्ध. त्याबरोबर आई आली असेल शुद्ध असं म्हटल्याबरोबर लगेचच गीता वहिनी म्हणते, भाऊजी अहो आली असेल म्हणजे असं काय बोलताय? तुम्ही नक्की हॉस्पिटलमध्येच आहात ना? त्याबरोबर लगेचच तेजस म्हणत असतो, वहिनी ते दिनेश दादाने मला सांगितलं आहे की मी आईपासून लांब राहायचं, त्यामुळे मी हॉस्पिटलच्या पायऱ्यांवरती बाहेर बसलो आहे. त्याबरोबर लगेचच गीता वहिनी म्हणते, काय हे दिनेश दादा पण ना कधी काय बोलतील आणि कधी काय काहीच सांगता येत नाही. आता असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. त्याबरोबर तेजस म्हणत असतो की वहिनी या सगळ्यात त्याचीसुद्धा काही चूक नाही आहे. तो हे जे काही वागतोय ते त्याच्या गैरसमजातून होत आहे. पण काळजी करू नकोस, सगळं काही होईल, व्यवस्थित होईल. दिनेश दादाचा गैरसमजसुद्धा दूर होईल. बरं मला सांग, तू लकीचामना भेटायला गेली होतीस ना, कशा आहेत त्या, काय बोलल्या? त्याबरोबर आता इकडे गीता वहिनी तेजसला सांगत असते, अहो काय बोलणार, अजूनही तिला स्वतःपेक्षा जास्त घरच्यांची कुटुंबियांची काळजी आहे. भाऊजी ती लवकरात लवकर सुटायला हवी हां, काहीही झालं तरी. त्यावर तेजस म्हणतो, वहिनी तू काही काळजी करू नकोस, लकीचामना सोडवणार मी, सोडवणार. आणि मग तो फोन कट करून ठेवून देतो. त्याबरोबर त्याला वड पुजायला जात असलेल्या दोन बायका दिसतात. त्या चर्चा करत असतात की आपण नवऱ्यांसाठी वड पुजतो, नवरे आपल्यासाठी काय करतात, काहीच नाही. तर दुसरीकडे आता इकडे सूरजने तात्यांना उठवून बसवलेलं असतं आणि समोर चहा बिस्किटं देत तो म्हणत असतो की तात्या चला आता ही चहा बिस्किटं पटपट खाऊन घ्या, त्यानंतर मी तुम्हाला गोळ्या देणार आहे, लवकर खा, तोपर्यंत मी तुमच्या गोळ्या घेऊन आलो. आणि मग आता सूरज हा तिकडनं उठायला लागत असतो. तात्या त्याचा हात पकडतात आणि त्याला भरल्या डोळ्याने सांगत असतात, सूरज मला काहीच नको आहे रे बाळा, मला फक्त आणि फक्त आता सुनंदाकडे जायचं आहे, तिला भेटायचं आहे, मला तिच्याकडे घेऊन जाणार आहे सूरज. त्याबरोबर सूरज हा आता तात्यांना समजावून सांगत असतो, तात्या अहो आपण जाऊ ना आईकडे, जायचंच आहे आईला भेटायला, पण सध्या तुमची तब्येत बरी नाही आहे की नाही, मग आपल्याला तुमची तब्येतसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आता शेवटी आई घरी आली की आपल्याला आईची किती काळजी घ्यावी लागणार आहे बरं, मग त्याआधी तुम्हाला बरं व्हावं लागेल ना, आपण बरे असलेले बरे. म्हणून तुम्हाला बरं वाटायला लागलं की नाही एकदा, की मग आपण स्वतः हॉस्पिटलला जाऊ आईला भेटायला, हां, पण तोपर्यंत खाऊन घ्या. त्याबरोबर लगेचच आता तात्या म्हणत असतात की हो रे, सुनंदा तर शुद्धीवरती लवकरात लवकर यायलाच हवी, पण तिच्याबरोबर मानसीसुद्धा सुटायला हवी रे. मला पूर्ण विश्वास आहे, मनुताई असं काहीही करणार नाही जे सुनंदाच्या जीवावर बेतेल. अरे कुणीतरी त्या पोरीवरती फुकट खोटा आळ केलाय रे. पोलिसांना तिला लवकरात लवकर ताबडतोब सोडावंच लागेल, कारण मला विश्वास आहे मला की मनुताई असं काही देखील करणार नाही. आता इकडे सूरज आणि तात्या या दोघांमध्ये मानसी जेलमध्ये असल्यावरून चर्चा सुरू असते. ते दोघंजणं एकमेकांमध्ये संभाषण करत असतात. इतक्यात आता ह्या सगळ्या गोष्टी घरी आलेल्या आभाने दारातच उभं राहून ऐकलेल्या असतात आणि मानसी वहिनी तुरुंगात आहे ही गोष्ट कळताच आभाला खूप मोठा धक्का बसतो. त्याबरोबर लगेचच आभा जवळ येते आणि तात्यांना घट्ट मिठी मारून रडत म्हणते, तात्या हे सगळं काय झालं हो? तात्यासुद्धा आभाला जवळ घेतात आणि आता ते सुद्धा जोरजोरात रडतात. त्यानंतर आता आभा ही तात्यांना म्हणत असते, तात्या एवढं सगळं घडून गेलं आणि तुम्ही मला साधं कळवलं सुद्धा नाही, इतकं परकं नका नाव करू मला लगेच. त्याबरोबर आता लगेचच इकडे सूरजदादा म्हणायला लागतो, अगं आभा असं काही नाही आहे, आम्ही तुला सगळं सांगितलं नाही, आम्हाला वाटलं उगाच तुला टेन्शन येईल. त्याबरोबर आभा लगेचच म्हणायला लागते, अरे दादा असं काय बोलतोयस, टेन्शन येईल म्हणजे टेन्शन येण्यासारखीच गोष्ट आहे नाही. आणि मग काळजी करू नका तुम्ही, लवकरात लवकर मानसी वहिनी सुटेल आबा, सगळं व्यवस्थित होईल आणि बघा आईलासुद्धा शुद्ध येईल, असं आता आभा ही आबांचा हात हातात घेऊन त्यांना सांगत असते.
इतक्यात त्या ठिकाणी गायत्री आलेली असते. आता गायत्री हे आभाला बघते आणि म्हणत असते, अरे आभा, तू इकडे. त्यावर आभा काही उत्तर देत नसते. त्यावर पुढे गायत्री म्हणत असते, अगं पण आज तर तुझी पहिली वटपौर्णिमा ना, मग तुझ्या सासूने एवढ्या बऱ्या बोलाने तुला सोडूनही दिलं. त्याबरोबर मात्र आता आभा ही निरुत्तर झालेली असते, कारण आभा ही शोभाला न सांगता न विचारता फक्त एकट्या तिच्या नवऱ्याला सांगून म्हणजेच विनीतला सांगून निघालेली असते. तर दुसरीकडे आता आभा अशी अचानक निघून गेल्यामुळे बिचारा विनीत हा डोक्याला हात लावून तिथेच बसलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी शोभा येते. आता शोभा आभाला हाका मारते, आभा आभा. पण आभा कुठेही न दिसल्यामुळे शोभा विनीतला विचारते, विनीत आभा कुठे आहे. त्यावर विनीत हा सांगत असतो, आई आई शांत हो, हे बघ ती तिच्या माहेरी गेली आहे. आता आभा ही तिच्या माहेरी गेली आहे एवढ्या 4 शब्दांनी शोभा चिडते. शोभा म्हणते, काय माहेरी गेली? तिला ह्या पूजेचं महत्त्व नाहीच आहे का? तिला पूजा करायची नव्हतीच का? अरे असं कसं माहेरी निघून गेली ती? म्हणजे तिला स्वतःच्या नवऱ्याहून जास्त, स्वतःच्या कुंकवाहून जास्त तिचं माहेर वाटतं का? माहेरी अशी कशी निघून जाते ही मुलगी? आता तुम्ही पळून जाऊन लग्न करणारी मुलं, तुम्हाला काय माहिती पावित्र्य काय असतं ते या सगळ्या सणांचं. त्याबरोबर लगेचच विनीत म्हणत असतो, आई नको उगाच ना चिडचिड करूस. ती मला म्हटली ती तिच्या माहेरी जाऊन तिकडे वडाची पूजा करणार आहे. आणि आई काय गप, काय असा मोठा फरक पडतो? तिकडचा वड काय, इकडचा वड काय, सासर काय, माहेर काय, पूजा केल्याशी महत्त्व ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे शोभा म्हणायला लागले, आ हा हा, काय तू बायकोचा पुळका रे तुझ्या. आता ठीक आहे ना, माहेरी गेली आहे ना पूजा करायला. आता मी सुद्धा एक काम करते, मी ना तिच्या माहेरीच पूजा करायला जाते. मला सुद्धा बघू देत ना जरा कशी पूजा करते ती आभा, जरा बघू देत. आणि तूच म्हणालास ना आत्ता, काय माहेरचा वड काय, सासरचा वड काय, सगळं सेमच असतं. मग आता मी पण तिकडेच जाते. त्याबरोबर लगेचच विनीत म्हणतो, जा. आणि शांत पुन्हा एकदा बसलेला असतो. तर आता सर्व बायका ह्या वड पूजण्यासाठी जमा झालेल्या असतात. बायकांनी रांग लावलेली असते वड पूजण्यासाठी. आता शोभासुद्धा त्या रांगेमध्ये उभी असते. इतक्यात एक मुलगी तिकडे मध्ये यायला लागते. शोभा तिला म्हणते, ए लाईन इथून सुरू होतीये, तू मागून ये. मग ती मुलगी मागे जाते. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी आभा आलेली असते. आता आभावरती शोभाची नजर बरोबर पडते. आभा शोभाकडे येते आणि शोभाला म्हणायला लागते, काय गं तुला पूजा करायची होती ते कळत नाही का? झाली का सगळी माहेरची तुझ्या कामं करून? त्यावर आभा विचारते, आई तुम्ही इथे काय करताय? शोभा म्हणते, बघायचं होतं मला, तुझीच वाट बघत होते, पूजा करतेस की नाही ते पाहण्यासाठी. त्यानंतर चल लवकर रांगेत असं म्हणत त्या आभाला रांगेत घेऊन येतात. इतक्यात एका बाईची पूजा पूर्ण होते आणि त्या बायका जात असतात. इतक्यात दुसरी बाई तिथे वरती जात असते. मग शोभा लगेच तिला थांबवत म्हणते, एक मिनटं, आमचा नंबर आहे, तुम्ही कुठे मध्ये घुसताय? चला बा मागे मागे व्हा. आणि मग शोभा ही आभाला सांगते, पहिले तू वरती जा, मग मला वर घे. मग आता शोभाने सांगितल्याप्रमाणे आभा तिला वरती घेते. मग दोघी मिळून पूजेची तयारी करतात आणि त्यानंतर आभा आणि शोभा या दोघीही वड पूजायला सुरुवात करतात. आता इकडे शोभा ही आभाला म्हणत असते, काय का आभा, तुझी मानसी वहिनी वड पूजायला येणार नाही आहे का? का 7 जन्मांची हौस 7 महिन्यातच फिटली? बोल ना. इतक्यात आता आभाला दिसतो तो म्हणजे तेजस. तेजसच्या हातामध्ये असते ती म्हणजे आरतीची थाली. त्याबरोबर लगेचच आता आभा ही तेजसकडे येते आणि तेजसला विचारते, दादा काय आहे सगळं, तू पूजा करणार आहेस? त्याबरोबर तेजस हा आभाला सांगत असतो, हो आबा, लकीचाम संकटात आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी मी काही करू शकतो, मी त्यांच्यासाठी पूजा करायला आलो आहे. त्याबरोबर लगेचच आता एक बाई म्हणते, बायको गेली निघून, मग ही थेरं काय कामाची, कशासाठी करतोयस हे सगळं? त्याबरोबर दुसरी बाई म्हणते, याच्या बायकोला काय धाड भरली आहे का पूजेला येण्यासाठी? तिसरी बाई म्हणायला लागते, अहो ती येईल तेव्हा ना जेव्हा घरात असेल, यानेच तिची काहीतरी फसवणूक केली म्हणून ती घर सोडून निघून गेली. त्याबरोबर लगेचच आता पुन्हा दुसरी बाई म्हणायला लागते की जर घर सोडून बायकोच निघून गेली आहे तर मग ही पूजा अर्चा करून काय उपयोग? हे बघ, तू इथे आमच्यामध्ये नाही थांबू शकत, ही बायकांची पूजा आहे. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, हे बघा, मी कोणाला काहीच त्रास नाही देणार, मला फक्त ही पूजा माझ्या बायकोसाठी करायची, तेवढी करू द्यात. त्याबरोबर लगेचच शोभा म्हणायला लागते की अरे हा सण बायकांचा आहे, हा पुरुष इथे काय करतोय? अरे याने आपली पूजा डिस्टर्ब केली आहे, तुम्हाला सगळ्यांना का कळत नाही आहे? हे बघा, तुम्ही सगळ्या मिळून याला इथून हकलून लावा, तुम्ही सगळ्या मिळून याला इथून पाठवा, थांबवा याला. काय काहीही करतो का हा? बायकांचा सण आहे हा, बायका पुजतात वड,
त्याबरोबर दुसरी एक बाईसुद्धा म्हणायला लागते की हो ना, बरोबर आहे, बायकांचा सण आहे आणि वड हा बायकाच पुजतात, मग तू इथे कशाला आलास, हे बघ जा इकडनं. तर आता हे सगळं काही लांबून चाललेलं असलेल्या विनोदला दिसतं. विनोद आता खरं तर बायका बघण्यासाठी म्हणून पुढे आलेला दिसतो आणि त्याला इतक्यात तिकडे तेजस दिसतो. आता तेजस दिसल्याबरोबर विनोद लगेचच आपली डिटेक्टिव्हगिरी सुरू करतो. तो एक कॅमेरा घेतो आणि पटकन त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं काही शूट करायला लागतो. तर त्या बायका म्हणत असतात की हे बघा, जर हे इथे थांबले असतील तर मग आपणच दुसरीकडे जाऊन पूजा करूया, आपण इथे नको थांबूया. त्याबरोबर तेजस त्या बायकांना म्हणत असतो, प्लीज प्लीज असं नका करू. हे बघा, तुम्ही इथे पूजा करायला आला आहे ते तुमच्या घर संसारासाठी, मुलाबाळांसाठी, नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी. मग तुम्ही अशी तुमची पूजा अर्धवट सोडून जाऊ नका. हे बघा, काळजी करू नका, मी कोणाला काही त्रास देणार नाही. ही पूजा का केली होती ते मला सांगाल का सावित्रीने? त्यावर त्यातली एक बाई म्हणते की तिच्या नवऱ्याचे प्राण यम घेऊन जात होता, त्यावेळेस तिने तिथे ही प्रार्थना घेतली आणि तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवले आणि म्हणूनच आज तिच्या आठवणीत हे सगळं केलं जातं. तेजस म्हणतो, जर बायको नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी एवढं करू शकते तर मग नवऱ्याने आपल्या बायकोसाठी एवढं करू नये. जर नवरा हे बायकोचं सौभाग्य आहे तर बायको ही नवऱ्याची सौभाग्यलक्ष्मी, अर्धांगिनी नाही का? त्याबरोबर हे सगळं काही दिनेश ऐकत असतो. दिनेश विचार करतो, नशीब या बायकांना पटत नाही आहे. जर या बायकांना हे सगळं पटलं असतं ना तर सगळ्याच बायकांनी आपल्या नवऱ्याला उपवास करायला लावले असते आणि मग हे फेरे वगैरे सुद्धा मारायला सांगितले असते आणि उगाच एक दिवस खायला काही मिळालं नसतं असो. आणि मग तो पुन्हा एकदा त्याचं काम सुरू करतो. आता मित्रांनो, खरं तर तेजस हा गावच्या बायकांना जे काही सांगतोय ते अगदी बरोबर आणि व्यवस्थित आहे, कारण शेवटी स्त्री ही स्त्री असते. तर दुसरीकडे आता इकडे विनोद हा मात्र मस्त शूटिंग करत असतो. तर तेजस म्हणत असतो, आज माझी बायको आणि आई दोघीही संकटात आहेत. माझ्या आईला शुद्ध येऊ दे आणि माझी बायको लवकरात लवकर तुरुंगाच्या बाहेर येऊ दे, अशी प्रार्थना तुम्ही या वडाच्या खाली करा, म्हणजे माझ्या आईला बरं वाटू देत. तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि माझी बायकोसुद्धा लवकर सुटू देत. कारण काय आहे ना, शेवटी बायको ही बायको असते, तिच्यामुळे घराला घरपण असतं. त्याबरोबर बायका म्हणतात, अरे हा आपली पूजा उगाच खोडाव घालतोय, पूजेत थांबवतोय. जर हा इथे थांबत असेल ना तर चला किमान आपण तरी दुसरीकडे जाऊन पूजा करूया. एवढ्या स्त्रियांमध्ये एकच पुरुष कसं दिसतंय ते? त्याबरोबर दुसऱ्या बायका ह्या तिकडनं जायला लागतात. तेजस हा पुन्हा त्यांना विनंती करतो की हे बघा, प्लीज तुम्ही नका जाऊ, तुम्ही ही सगळी पूजा अर्चा तुमच्या नवऱ्यासाठी करताय, मग कशाला जाताय तुम्ही? आणि तसंही तुम्हाला माहिती आहे, लग्न होतं त्यानंतर एक अनोळखी स्त्री आपल्या कुटुंबात येते आणि आपल्या कुटुंबाला ती पूर्णपणे आपलंसं मानते, आपलंसं करून घेते. मग जर तशा स्त्रीवर संकट आलं तर आपणही मागे हटायला नको ना. तर दुसरीकडे मानसी ही आता त्या कॉन्स्टेबलना रिक्वेस्ट करत असते, दादा प्लीज मला एक फोन करू देत ना. त्याबरोबर तो कॉन्स्टेबल हा मानसीला म्हणत असतो, हे बघा मॅडम, मला परवानगी नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला काहीच मदत नाही करू शकत. मानसी ही त्याच्यासमोर हात जोडते, त्याला म्हणत असते, दादा हवं तर मी हात जोडते तुमच्या पुढ्यात, पण प्लीज फक्त एक फोन, मला फक्त एक कॉल करून विचारू द्यात मावशींची तब्येत कशी आहे, मग मी पुन्हा नाही त्रास देणार तुम्हाला. तो कॉन्स्टेबल म्हणतो, मॅडम मी तुमच्यासमोर हात जोडतो पण मी काही नाही करू शकत या सगळ्यात. इतक्यात आता लेडीज कॉन्स्टेबल ही आलेली असतात. त्याबरोबर लगेचच आता जेंट्स कॉन्स्टेबल त्यांना विचारतात, काय हो मॅडम, आज तुम्हाला यायला खूप उशीर झाला? त्यावर लेडीज कॉन्स्टेबल सांगत असतात की अहो काय आहे ना, आमच्या क्वार्टर्समध्ये फक्त एकच वडाचं झाड आहे आणि आज वड पुजायला तिथे खूप लेडीज इन्स्पेक्टर आल्या होत्या, मग मला वड पुजायला जरा लेट झाला म्हणून इकडे येताना उशीर. तर दुसरीकडे आता डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर ह्या सुनंदाचा चेकअप करतात. तर इथे सगळं काही व्यवस्थित असतं. दिनेश दादा म्हणतो, अजून डॉक्टर आईला शुद्ध का आलेली नाही आहे? किती वेळ लागेल आईला शुद्ध यायला? तुम्ही म्हणाला होतात ना की सकाळपर्यंत आईला शुद्ध येईल म्हणून, मग अजून आई शुद्धीवर नाही आलेली. त्यावर डॉक्टर सांगत असतात की काही नाही, सगळं व्यवस्थित आहे, पण कधीतरी पेशंटला शुद्ध यायला जरा जास्त वेळ लागू शकतो, सगळं नॉर्मल आहे, येतील त्या शुद्धीवर दिवसभरात. तर दुसरीकडे तेजस हा सगळ्या बायकांना म्हणत असतो की हे बघा प्लीज मला माझ्या बायकोसाठी ही पूजा करू द्या,
कारण खरंच आज मी तिच्यासाठी इथे पूजा करायला आलो आहे. आणि तुम्ही सगळ्यांनीसुद्धा माझ्या आईसाठी आणि माझ्या बायकोसाठी पूजा करा. कारण ज्या सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले तो यम तुमच्या प्रत्येकीचं नक्की ऐकेल. कारण मला तुम्हा प्रत्येकीमध्ये सावित्री दिसते. त्यामुळे प्लीज आता तेजसचं हे सगळं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्व बायका ह्या पूर्णपणे भावूक झालेल्या असतात. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत असतात. तेजसच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आलेले असतात. मग तेजस स्वतःचे डोळे पुसतो आणि सगळ्यांना म्हणत असतो, प्लीज मी तुम्हाला इथे त्रास द्यायला किंवा सतवायला नाही आलेलो. मला फक्त माझ्या बायकोसाठी माझी पूजा करू द्या. आता बायका ह्या शांत झालेल्या असतात. मग शोभा ही विचार करते की अरे ह्या काही बोलत का नाही आहेत. आणि मग ती म्हणायला लागते की अरे असं कसं, नाही चालणार असं. आणि तू रे, तुला बायकोसाठी पूजा करायची आहे ना, काय तर म्हणे 7 जन्म तुला तीच बायको हवी. पण त्या बायकोला तर तू या जन्मातसुद्धा नको आहेस. या जन्मातसुद्धा ती तुमचं नातं ॲक्सेप्ट नाही करत आहे. मग काय करशील. त्यावर तेजस म्हणत असतो, मामी मग तोच तर दुरावा संपवण्यासाठी हे सर्व सुरू आहे ना. त्यानंतर आता तेजस हा पोलीस स्टेशनला मानसीकडे आलेला असतो. आणि आता तो तिला सांगत असतो, लकीचॅम काळजी करू नका, तुम्हाला सोडवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी तुम्हाला इथनं बाहेर काढेनच. त्यानंतर तो गायत्रीकडे आलेला असतो आणि गायत्रीला म्हणत असतो, गायत्री बहिणी मी माझ्या नावाचा हिस्सासुद्धा घरचा तुमच्या नावावर करायला तयार आहे. पण त्याआधी माझी एक अट आहे, ते म्हणजे तुम्ही लकीचॅम्पना जामिनावर आजच्या आज सोडवायचं. त्याबरोबर मात्र आता गायत्री ही तेजसकडे बघतच राहिलेली असते. तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की हे कसं शक्य आहे. म्हणजे जो तेजस नेहमी प्रत्येक वेळेस काहीतरी उलटपालट करत असतो, आज तोच तेजस आपल्याकडे येऊन मानसीला सोडवण्यासाठी त्याचा हिस्सा आपल्या नावावर करून द्यायला तयार झाला आहे. तर गायत्री घरातले सगळ्यांना आश्चर्य वाटून सगळे तेजसकडे बघत राहतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.